लोकशाहीला बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे। त्या उद्देशाने अपक्ष उमेदवार रामदास पाटील सुमटाणकर हे स्वतः उमेदवार आहेत आणि त्यांनी सर्वप्रथम आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। ते स्वतः उमेदवार आहेत। साहेब, काय सांगाल? आपण उमेदवार आहात, लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदान प्रत्येकाने केलंच पाहिजे आणि आपण त्याचा आज हक्क बजावलेला आहे, काय सांगाल? हिंगोली विधानसभेच्या या लोकशाही निवडणुकीच्या उत्सवामध्ये मला संविधानाने दिलेले जे हक्क आहे ते मतदानाचा मी माझ्या कुटुंबासह कार्यकर्त्यासह या ठिकाणी हक्क बजावलेला आहे। हे मत विकासाला आहे, हे मत इथल्या गोरगरीब जनतेच्या विकासाला आहे, हे मत एका सामान्य बहुजन कुटुंबातील एका उमेदवाराला आहे। आणि मला विश्वास आहे जितका या मतदारसंघामध्ये प्रतिसाद मी पाहत होतो त्यातनं या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने मी 23 तारखेला विजयी होणार आहे। मी सर्व जनतेला आवाहन करतो, मतदारांना आवाहन करतो, विनंती करतो की आपण 100% घराच्या बाहेर पडावं आणि मोठ्या संख्येने आपण मतदान करावं। आपल्या मतदानातून या लोकशाहीच्या पर्वातला आपला राजा, आपलं नेतृत्व हे आपल्या मताधिक्यातून निर्माण होणार आहे। त्यामुळं आपण मतदान करणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि सर्वांनी विकासाला मतदान द्यावं आणि कुठल्याही मतदानापासून वंचित राहू नये अशी मी त्यांना विनंती करतो। निश्चित लोकशाहीला बळकट करण्यासाठी हे मोठा उत्सव आहे आणि या उत्सवाचा आनंद आहे तो प्रत्येकाने बजावला पाहिजे आणि तेच काम प्रत्येक नागरिकांनी केले पाहिजे। आज असंच आवाहन अपक्ष उमेदवार रामदास पाटील सुमटाणकर यांनी केले आहे।